नमस्कार मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ कालच करायला हवा होता. 2 दिवसापूर्वी म्हणजे 6 एप्रिल 2026 रोजी भारताने अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आणि त्याच्यातही आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारताने PFBR म्हणजे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर यशस्वीरित्या क्रिटिकल स्टेजमध्ये म्हणजे तो एका दृष्टीने कमिशन झालेला आहे. त्याच्याद्वारे 500 मेगावॅट विजेची निर्मिती शक्य झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 3 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम होता त्यातला दुसरा टप्पा भारताने यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आता तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू होईल. त्याला आणखीनही 4-5 वर्ष लागू शकतील. तुम्ही म्हणाल 4-5 वर्ष लागणार असतील तर किती वेळ, म्हणजे आज बातमी का करतोय? कारण या टप्प्यावर यायला आपल्याला तब्बल 41 वर्षांची वाट बघावी लागली होती. आणि त्यामुळे जर पहिला टप्पा ते दुसरा टप्पा वाटचाल 41 वर्षात होत असेल आणि दुसरा टप्प्या ते तिसरा टप्पा वाटचाल 4-5 वर्षात होणार असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. सध्या जे युद्धाचं वातावरण आहे, आज युद्ध थांबलं असलं तरी या युद्धाने आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवलेला आहे की आपण आयात केलेल्या ऊर्जेवर देशाची प्रगती साधू शकत नाही. देशाचं जवळपास सगळंच्या सगळं तेल आणि नैसर्गिक वायू आपण आयात करतो आणि वीज निर्मिती करण्यासाठी कोळशाचीही आयात करतो. सोलर पॅनल बनवण्यासाठी सौर ऊर्जा वापरा. सौर ऊर्जेने हीट जनरेट होत नाही. सौर ऊर्जेसाठीही बरंच त्यातला कच्चा माल असतो, तो चीनकडनं आयात करतो, पॅनल जरी आपण बनवत असलो तरी. आणि त्यामुळे एका प्रकारे आपण आयात केलेल्या ऊर्जेवर जगत आलेलो आहोत. आणि या सगळ्यातनं भारताला मुक्ती देऊन स्वयंपूर्ण बनवण्याचं स्वप्न डॉक्टर होमी जहांगीर भाभांनी 1950च्या दशकात बघितलं होतं. त्यांनी या प्रकारची मांडणी केली होती की भारतात उपलब्ध असलेल्या थोरियम 232, थोरियम हे असं एक द्रव्य आहे की जे फिसाईल नाही आहे, ज्याचं चेन रिॲक्शनसाठी वापर होत नाही किंवा जे रेडिओ ॲक्टिव्हही नाही आहे, पण ते भारतात मुबलक आहे. मुबलक आहे म्हणजे जगाच्या एकूण थोरियमपेक्षा 25% भारतात आहे. पण त्याचा वापर होऊ शकेल हे स्वप्न होमी बाबांनी बघितलं होतं. होमी बाबांच्या दुर्दैवी निधनानंतर अनेकांना त्याच्यात घातपात घडवून आणला अमेरिकेने असं वाटतं. तो विषय राजकीय बाजूला ठेवूया. पण 1985 साली भारताने टेस्ट फास्ट ब्रीडर रिॲक्टर बनवलं होतं. म्हणजे एका दृष्टीने जी संकल्पना होती ती प्रयोगशाळेमध्ये त्याला सिद्धीस नेण्याचं काम 1985 साली झालं होतं. ते प्रयोगशाळेतलं जे काम होतं ते आता प्रोटोटाईप म्हणजे त्याचा एक आपण एक डेमॉन्स्ट्रेशन बनवतो. पण 500 मेगावॅट हा खूप मोठा आकडा आहे. पण हा टप्पा गाठल्यानंतर 500चे 5000 करणं फारसं अवघड जाऊ नये असं मला वाटतंय. कारण एकदा तुम्ही 500 मेगावॅटच्या स्केलला करायला लागलात तुम्ही 5000 मेगावॅटपर्यंतही पोचू शकता. हे अशासाठी महत्त्वाचं आहे कारण हे जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे आणि त्याच्यासाठी हे जे सगळे हायटेक क्षेत्र आहे त्याच्यासाठी विजेची मागणी कदाचित 10 पट 50 पट वाढेल असा अंदाज आहे. आणि ही वीज निर्मिती फक्त आणि फक्त अणु ऊर्जेद्वारे होऊ शकते. सोलर पॅनल काय तुम्ही अख्ख्या देशभर सोलर पॅनल लावणार आहात का? देश काही शिल्लक ठेवणार आहात का? सगळ्यांनी सोलर पॅनलवरच चालायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सौर ऊर्जेबद्दल आपल्याला प्रेम असलं तरी त्यातनं किती पोटेन्शियल आहे आणि त्याचा खर्च किती आहे, त्याच्यानंतर काय करायचं हा सगळा विषय धरावा लागतो. मग हे आत्तापर्यंत का साध्य होत नव्हतं? कारण 85 साली आपण टेस्ट रिॲक्टर बनवल्यानंतर 86 साली चर्नोबिलचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अणुऊर्जेबद्दल एक संशयाचं वातावरण झालं होतं. त्याच्यानंतर फुकुशिमा जेव्हा झाला त्याच्यानंतर पुन्हा संशयाचं वातावरण झालं. जगातल्या अनेक देशांनी अणुऊर्जा नकोच अशी भूमिका करायला सुरुवात केली. स्वतःच्या देशात नाही तर इतरांच्या देशात नको असं लॉबी करायला सुरुवात केली. याच्यातनं आपल्याकडनं बकवास पर्यावरण तज्ज्ञांची फळी उभी राहिली. ज्यांना कशातलं पर्यावरणातनं कळत नाही ते रोज कधी भ्रष्टाचार विरोधी तज्ज्ञ असतात, कधी पर्यावरण तज्ज्ञ असतात, कधी भूगोल तज्ज्ञ असतात, कसलेही तज्ज्ञ असतात. पण अशा लोकांची एक फळी निर्माण केली. अणु ऊर्जेला विरोध करायला सुरुवात झाली. अर्थात हे जरी राजकारण असलं तरी जेव्हा तुम्ही अणुऊर्जा बनवता आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या अंतर्गत बनवता, आर्थिक निर्बंध असताना बनवता, तंत्रज्ञानाचे निर्बंध असताना बनवता, तेव्हा प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागतं.
अनेकदा तुमच्याकडे युरेनियम असतं, ते आयात केलेलं असल्यामुळे प्रयोगासाठी किती खर्च करायचा हाही विचार असतो आणि त्यामुळे भारताला या सगळ्यामध्ये वेळ लागला. पण देर से आये दुरुस्त आहे अशी याची परिस्थिती. आता मी थोडक्यात याचा तंत्रज्ञानाचा भाग सांगणार आहे, कारण मला देखील समजायला तो क्लिष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला मी काय सांगू म्हणून मी खरं तर काल हा व्हिडिओ केला नव्हता. पण याच्यामध्ये जसं म्हटलं की 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जसं आपण हेवी प्रेशराइज्ड वॉटर त्याच्या आधारे आपण नैसर्गिक जे युरेनियम आढळतं, दुर्दैवाने आपल्याकडे युरेनियमचा जगातला फक्त 2% साठा आहे. जेमतेम 500 टन युरेनियम आपल्याकडे पैदा होतं. 60,000 टन जगातलं उत्पादन आहे आणि त्यामुळे आपलं जर अणुऊर्जा बनवायची असेल तर ती आयात केलेल्या इंधनाच्या द्वारेच आपल्याला अणुऊर्जा बनवावी लागते. पण याचा जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये नैसर्गिक युरेनियम आहे त्याच्यावर फिशन म्हणजे त्याच्यावर याचा मारा करून, अणूंचा मारा करून चेन रिॲक्शन घडवायची आणि त्याच्यातनं अणु ऊर्जा तयार होते. खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते, कारण वेगवेगळ्या उद्योगांसाठी इंडस्ट्रियल हीटही लागते, त्याचाही वापर होतो. आणि तिसरी गोष्ट, त्याच्यातनं प्लुटोनियम तयार होतं. त्या प्लुटोनियमचा अणुबॉम्ब बनवण्यासाठी वापर होतो आणि त्यामुळे भारत NPTवर सह्या केल्या नसल्यामुळे भारताला हे युरेनियम इतर देशातनं मिळणं आणि या सगळ्या गोष्टी अतिशय अवघड होत्या. आणि त्यामुळे जे आपण या NPT वगैरे यायच्या आधी जे युरेनियम मिळवलेलं होतं आणि देशांतर्गत जे काही छोट्या प्रमाणावर युरेनियम होत होतं त्याच आधारे आपला अणु बॉम्ब प्रकल्प किंवा अणु ऊर्जा प्रकल्प हा चालू होता. भारत अमेरिका अणु करार पूर्ण झाल्यावर नुसता करार झाला आणि तो अंमलात यायला त्यातलं इन्शुरन्स सगळं बरीच वर्ष लागली. आता आपल्याला युरेनियम आयात करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण युरेनियम जरी आयात केलं तरी देखील त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आयात केलेल्या युरेनियमची वीज बनवली तर शेवटी वीज विकत घ्यायला तुम्हाला सौर ऊर्जा स्वस्तात पडत असेल, जलविद्युत स्वस्तात पडत असेल तर अणु ऊर्जा कोण घेणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा विचार सातत्याने केला जात होता की थोरियम 232 देशात मुबलक उपलब्ध आहे, त्याचा वापर करता येऊ शकेल का. तर वापर कसा करता येऊ शकेल, तर जसे म्हटलं की याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आपण पारंपरिकरित्या जो अणु ऊर्जा बनवतो त्याच्यामध्ये हेवी वॉटर रिॲक्टर, प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टरचा वापर करून त्याच्यामध्ये त्याचं एक युरेनियमवर प्रक्रिया करून प्लुटोनियम बनवलं जातं. दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये प्लुटोनियम जे पहिल्या टप्प्यात मिळालेलं असतं त्याचं आणि त्याच्यामध्ये हे प्लुटोनियम आहे ते युरेनियम बरोबर मिक्स करून वापरलं जातं आणि त्याच्यासाठी ज्याला ब्लँकेट असतं म्हणजे त्याच्यामध्ये कूलंट असतं, कारण जी ऊर्जा तयार होते त्याच्यातनं स्फोट होऊ नये म्हणून ते थंड करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये खास करून प्रेशराइज हेवी वॉटरचा वापर केला जातो, पाण्याचा वापर केला जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जगात जे प्रयोग चालू होते त्याच्यामध्ये मोल्टेड म्हणजे द्रवरूप केलेल्या सोडियमचा वापर केला जात होता. पण सोडियम हे हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे, सोडियम नैसर्गिक स्वरूपात राहू शकत नसल्यामुळे त्याला यश मिळत नव्हतं आणि दुसरे पर्याय उपलब्ध असल्यामुळे जगात त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. भारताने हा प्रयत्न चालू ठेवला, कारण आपलं थोरियम आपणच वापरायचं आहे. आणि त्याच्यामुळे त्या टप्प्यामध्ये जर दुसऱ्या टप्प्यामध्ये युरेनियम 233 प्लुटोनियम यांचा वापर करून त्याच्यामध्ये युरेनियम 238चा जे ब्लँकेट तयार होतं आणि त्याच्यातनं जेवढं आपण इंधन वापरतो त्याच्यापेक्षा जास्त इंधन म्हणजे युरेनियम 233 तयार होतं. आणि म्हणून याला शाश्वतता अशासाठी आहे कारण जेवढं आपण इंधन वापरू त्याच्यापेक्षा जास्त इंधन प्रयोगासाठी पुढच्या टप्प्यासाठी तयार होतं. पुढे या टप्प्यामध्ये हे युरेनियम 233 थोरियम 232 बरोबर म्हणजे युरेनियमपेक्षा थोडंसं कमी आहे त्याच्याबरोबर मिक्स केलं जातं आणि त्याच्यामध्ये चेन रिॲक्शन घडवली जाते आणि ती उष्णता कंट्रोल करण्यासाठी पुन्हा थोरियम 232चं ब्लँकेट तयार केलं जातं. आणि या प्रक्रियेतनं थोरियमचे म्हणजे जे न्यूट्रॉन एकत्र होऊन त्याच्यातनं पुन्हा एकदा युरेनियम 233 तयार होतं तिसऱ्या टप्प्यामध्ये. आता आपला दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यात देशातलं थोरियम वापरून आपण ऊर्जा तयार करण्याच्या मार्गावर आहोत. तिसरा टप्पा पूर्ण व्हायला किती अधिक तो बांधायला पाहिजे, त्याच्यात सगळे सेफगार्ड्स केले पाहिजेत आणि मग तो टप्पा पूर्ण झाल्यावर तो कमर्शियल त्याचं स्टेजला निर्माण करणं आवश्यक आहे. हे शक्य आहे का? निश्चितच शक्य आहे, पण हे करायला वेळ लागू शकतो. मला असं वाटतं की ही जी उपलब्धी आहे ती निश्चितच कौतुकास्पद असली तरी देखील अजून आपल्याला काही वर्ष वाट बघावी लागणार आहे. पण सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत आपण हे साध्य करू शकलो एका प्रकारे अनेक वैज्ञानिकांचे, आणि याला थँकलेस जॉब आहे. तुम्ही हे सगळे इस्रोचे वैज्ञानिक बघा किंवा ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटचे वैज्ञानिक बघा,
बाहेरच्या कॉर्पोरेट जगामध्ये जसे प्रमोशन, बोनस, परदेशी प्रवास हे जे सगळं असतं त्याच्या विपरीत अनेक प्रकारच्या अडीअडचणीतून सरकारी बाबूशाहीतनं मार्ग काढत यांचं करिअर होतं. अनेकांचं करिअर तर अर्धवट संपतं, पण तरी देखील देशासाठी या सगळ्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण असं म्हणू शकतो की आपण जगात एक नवीन तंत्रज्ञान, कारण हे तंत्रज्ञान फक्त रशियाने वापरलं आहे, कारण थोरियम 25% भारतात आहे, भारताच्या खालोखाल रशियात आहे. आणि त्यामुळे एक नवीन तंत्रज्ञान आपण इंट्रोड्यूस करतोय, त्याचा व्यावसायिक वापरही यशस्वी होऊ दे आणि या थोरियमच्या आधारे भारत ऊर्जा क्षेत्रात जगातला महासत्ता, भारताला पुढची काही जण म्हणतात हजारो वर्ष पुरेल एवढी ऊर्जा देण्याचं काम देशांतर्गत थोरियम, दक्षिण भारतात अनेक ठिकाणी हे मिळतं, ते थोरियम करू शकेल. मला असं वाटतं हा अतिशय एक मोठी गोष्ट आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि या सगळ्यासाठी जसं वैज्ञानिक नेतृत्व जबाबदार आहे तसं पंतप्रधान कार्यालय, कारण हे सगळ्या गोष्टी पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येतात, याच्यासाठी प्रयत्न करून त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचं काम पंतप्रधान कार्यालयाने केलेलं आहे. त्यांचं देखील अभिनंदन करणं, स्वागत करणं अतिशय गरजेचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.